रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. येळकोट येळकोट जय मल्हार असं आपण प्रत्येक चंपाषष्ठीला खंडेरायांच्या नावाने तामन उचलतो, तळी उचलतो आणि जय जयकारा लावतो. तर ह्या नेमकं चंपाषष्ठीचं महत्व काय आहे हे थोडक्यात आज ऐकूया. ज्याप्रमाणे देवीचे नवरात्र असते त्याचप्रमाणे खंडेरायांची म्हणजेच मार्तंड भैरवांची षडरात्री असते. हा जो महोत्सव असतो हा मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते 6व्या दिवसापर्यंत म्हणजेच प्रतिपदेपासून ते षष्टीपर्यंत सुरू असतो. आणि याच चंपाषष्ठीच्या दिवशी एक फार विशेष घटना घडली होती. एकदा एक मणी आणि मल्ल नावाचे दोन राक्षस होते. या दोघांनी एवढा थैमान माजवले यांना कोणीच हरवू शकत नव्हतं. त्यावेळी सगळे देवी देवता मिळून भगवान शंकरांकडे गेले, विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन भगवान शंकरांनी मार्तंड भैरवांचा अवतार घेतला. ज्यावेळी मार्तंड भैरवांनी म्हणजेच खंडेरायांनी या मणी आणि मल्लासोबत युद्ध करायला सुरुवात केली त्यावेळी मल्लाला जाणून आलं की आता आपण इथे जिंकू शकत नाही. त्यावेळी मल्लाने एक वरदान भगवान शंकरांकडे म्हणजेच खंडेरायांकडे मागितलं की देवा मला तुमचं वाहन म्हणून स्वीकार करा. आणि तेव्हा घोड्याचं स्वरूप घेतलं आणि त्यामुळे एक नाव खंडेरायांना आपण मल्हारी असं सुद्धा म्हणतो. तर हा जो अवतार होता तो या चंपाषष्ठीच्या दिवशीच झाला होता. म्हणून या दिवशी आपण हा जन्मोत्सव साजरा करतो आणि येळकोट येळकोट जय मल्हार म्हणतो, कारण भगवान शंकरांनी येळकोट सेनेसोबत या दोघांचाही उद्धार केला होता. जसं सांगतात, चंपाषष्ठी दिवशी अवतार धरिशी मणिमल्ल दैत्याचा उद्धार करीशी. ज्याप्रमाणे नवरात्रामध्ये आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो त्याचप्रमाणे या खंडेरायांच्या षडरात्रीमध्ये खंडेरायांचे भक्त श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचा सुद्धा पाठ करतात. रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय.